श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार आणि आज आहे हरतालिका व्रताच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आपल्यापैकी बऱ्याच जणींची हरतालिकेची पूजा ही झालेली असेल, काही जणींनी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समयी हरतालिकेची पूजा करण्याचं ठरवलं असेल। आता जेव्हा केव्हा तुम्ही पूजा कराल तर ती पूजा कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। पण बघा, हरतालिका व्रत केल्यानंतर पूजा मांडणी केल्यानंतर याची उत्तर पूजा ही करावी लागते। उत्तर पूजा तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी करायची असते आणि या व्रताचा उपवास जो आहे तो देखील गणेश चतुर्थीच्याच दिवशी सोडायचा असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची उत्तर पूजा कशी करावी, पूजेमध्ये जे जे साहित्य आपण वापरलेलं आहे त्या साहित्याचं काय करावं, नैवेद्य कोणता दाखवावा, हरतालिका व्रताचा उपवास जो आहे तो हा एक पदार्थ खाऊनच सोडायचा आहे, तो पदार्थ कोणता याबद्दलची सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर पहा, हरतालिकेची पूजा जी आहे ती हरतालिका तृतीयेच्या दिवशी दिवसभर तसंच रात्रभर ठेवली जाते। त्याच दिवशी त्या पूजेची उत्तर पूजा ही केली जात नाही। गणेश चतुर्थीच्या दिवशी या व्रताची उत्तर पूजा ही केली जाते। आता उत्तर पूजा करत असताना ती कशी करावी तर पहा, उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी हरतालिका व्रताची उत्तर पूजा करण्यासाठी पहाटे लवकर उठावं। उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यावी, कारण आपण गणपती बाप्पांना घरात आणणार आहोत। तर घराची स्वच्छता वगैरे झाल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे आणि सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची देवपूजा ही करून घ्यायची आहे। देवघरासमोरच तुम्ही पूजा मांडलेली असेल तर मग तुम्हाला देवपूजा करता येणार नाही। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात आधी तुम्हाला हरतालिकेची उत्तर पूजा करायची आहे। तर हरतालिकेची उत्तर पूजा करण्यासाठी आपल्याला हरतालिकेच्या पूजेमध्ये जो दिवा आपण लावलेला आहे तो दिवा जर शांत झालेला असेल तर तो दिवा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तो दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, या संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि या दिवशी दही भाताचा नैवेद्य सर्वप्रथम महादेवांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर या पूजेची उत्तर पूजा करायची आहे। तुमच्याकडे जर दही भाताचा नैवेद्य दाखवला जात नसेल, कानोल्यांचा नैवेद्य दाखवला जात असेल तर ती पद्धत तुम्हाला बदलायची नाही। आपापल्या प्रथे परंपरेनुसारच सर्वप्रथम आपल्याला महादेवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरच या पूजेची उत्तर पूजा करायची, म्हणजे पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे। तर पूजा उचलत असताना सर्वप्रथम आपण या पूजेमध्ये ठेवलेल्या जया विजया म्हणजेच ज्या पार्वतीच्या 2 सख्या पूजेसाठी आपण मूर्ती स्वरूप आणतो त्या तुम्ही आणल्या असतील तर त्या उचलून घ्यायच्या आहेत। आपण या पूजेवरती ठेवलेली पत्री, सगळी बेलपानं, सगळ्या प्रकारच्या पत्री, फुलं तुम्हाला सगळं हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। सगळं निर्माल्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी खाली शिवपिंड तयार केली होती ती उरते। जर तुमच्याकडे अशा वाळुका तयार केलेल्या असतील, आता यामध्ये मी कसं केले की गणपती बाप्पांची वाळुका, तसंच कुलदेवीची वाळुका, भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांची वाळुका, म्हणजे ही केंद्रानुसारची पूजा आहे। तुम्ही जर या पूजेमध्ये गणपती स्वरूप सुपारीची स्थापना केलेली असेल तर ती सुपारी तुम्हाला सर्वप्रथम उचलून घ्यायची आहे आणि जर तुम्ही अशा वाळुका तयार केल्या असतील तर मग त्याचं काय करायचं हे मी सांगते। तर पहा, सर्वप्रथम आपल्याला महादेवांवरती थोडंसं फुलांनी गंगाजल शिंपडायचं आहे। त्यानंतर आपण पूजेमध्ये जी वाळू वापरलेली आहे ती सगळी गोळा करून घ्यायची आहे। बघा, वाळूचं शिवलिंग आपण तयार करतो हरतालिका व्रताच्या पूजेसाठी, त्या शिवलिंगाचं विसर्जन हे करावंच लागतं। आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहता, तुम्ही हे वाळू कुठे विसर्जित करावी तर पहा, तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे झाड असेल तर त्या झाडामध्ये ही वाळू जी आहे ती तुम्ही टाकून देऊ शकता, किंवा तुमच्या घराच्या आसपास नदी आहे, तलाव आहे मोठा किंवा समुद्र आहे तर तिथे तुम्ही ही जी वाळू आहे ती टाकून द्यायची आहे, कारण वाळूच्या शिवलिंगाचं विसर्जन करावं लागतं, तसंच शिवलिंग घरामध्ये ठेवता येत नाही। आता जी आपण पूजेमध्ये वापरलेली पत्री आहेत, फुलं आहेत, याचं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जर जागा असेल, तुमच्या घरात एखादी छोटीशी बाग आहे तर एखाद्या झाडाखाली तुम्ही खड्डा करून ती सगळी पत्री, ती फुलं म्हणजेच निर्माल्य जे आहे ते दाबून देऊ शकता। हे शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या घराच्या आसपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन तिथे निर्माल्य टाकलं जातं पहा, तर त्या निर्माल्याच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील निर्माल्य टाकून देऊ शकता। कचऱ्यामध्ये तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती कचरा घ्यायला येते
त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही टाकायच्या नाहीत, यामुळे तुम्हाला दोष लागू शकतात। त्याचबरोबर आपण या पूजेमध्ये जी ओटी देवी पार्वतीला अर्पण केली होती, ओटीच्या साहित्याचं काय करायचं, फळांचं काय करायचं, जो नैवेद्य आपण ठेवलेला होता त्याचं काय करायचं, तर खडीसाखर, मिठाई जी काही तुम्ही ठेवलेली होती तो नैवेद्य तुम्ही खाऊ शकता, फळंही तुम्ही खाऊ शकता। आता ओटीचं साहित्य जे आहे त्या ओटीच्या साहित्यामध्ये जेही खाण्याचे पदार्थ आहेत, जसं की नारळ आहे किंवा 5 फळं आहेत, हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम वगैरे, तर ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा तुम्ही स्वतः खाऊ शकता। पूजेमध्ये वापरलेले तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खायला घालायचे आहेत, थोडेसे तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकून देऊ शकता। किंवा देवी पार्वतीची जी ओटी आहे तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला बोलून ती ओटी त्या सवाष्ण स्त्रीला देऊ शकता, हरकत नाही। किंवा ही ओटी जी आहे ती तुम्ही स्वतः देखील ठेवून घेऊ शकता। यामध्ये जेही शृंगाराचं साहित्य ठेवलेलं असेल, मेहंदीचा कोन असेल, नेल पेंट असेल, टिकल्याचं पॉकेट, हे तुम्ही स्वतः वापरू शकता। ब्लाऊज पीस देखील तुम्ही त्याचं एखादं ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ही सगळी ओटी जी आहे ती देवीच्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण करू शकता, असंही तुम्ही करू शकता। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरतालिका व्रताची उत्तर पूजा जी आहे ती गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं घरामध्ये आगमन होण्यापूर्वी म्हणजेच गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी करायची असते। सकाळी 8-9 वाजेपर्यंत तुम्ही ही उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करायची आहे। आता हरतालिका व्रताचं आपल्याला उपवास सोडत असताना जो दही भाताचा नैवेद्य आपण हरतालिकेच्या व्रतासमोर ठेवलेला होता तो दही भात खायचा आहे आणि त्यानंतर गणेश चतुर्थीसाठी आपण तयार केलेला जो स्वयंपाक असतो तो खायचा आहे। असं करूनच आपल्याला हरतालिका व्रत जे आहे ते पूर्ण करायचं आणि त्याचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे। तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।